नाशिक शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय। खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिक महानगरपालिकेवर महामोर्चा काढण्यात आलाय। राजीव गांधी भवनवर धडकणाऱ्या या मोर्चातून प्रशासनाला जाब विचारण्यात येणार आहे। राजीव गांधी भवनच्या दिशेने मार्गस्थ होत आहे। आज विश्वासाचा बळी घेणाऱ्या प्रशासनाला हजारो नागरिक साहेबांचे होऊन आज रुग्णालयात भरती आहेत। त्याचा जाब विचारण्यासाठी नाशिकमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार त्याचा जाब विचारण्यासाठी नाशिकमध्ये पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीने जनाक्रोश मोर्चाला शिवसेनेचे नेते देशाचे आक्रमक नेतृत्व श्री संजय राऊत साहेब, शिवसेनेचे उपनेते रवींद्र गिरयेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाला सुरुवात झाली आहे। संस्था काय साधी व्हा, नाशिककरांची संस्था काय साधी व्हा। खड्ड्यांच्या विरोधात नाशिकमध्ये ठाकरे गट आक्रमक झालाय। नाशिकच्या रस्त्यांची जी अवस्था झाली आहे, दुरावस्था झाली आहे, त्यामुळे आता आक्रमक पवित्रा घेत ठाकरे सेना रस्त्यावरती उतरली आहे। त्याची ही थेट दृश्य, नाशिकमधली थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता। आपण पाहतोय नाशिकमध्ये हॅलो आवाज येतोय का तुला? मोर्चा काढण्यात आलाय। ठाकरे सेनेनं आंदोलन पुकारलंय। संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आता ठाकरे सेना रस्त्यावरती उतरली आहे आणि महानगरपालिका भवनवरती, राजीव गांधी भवनवरती ठाकरे सेनेनं हा भव्य मोर्चा काढलाय। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अनेकांचे बळी गेलेत। कुंभमेळ्याची जी सगळी कामं नाशिकमध्ये सुरू आहेत, त्यामुळे रस्त्यांवरती प्रचंड खड्डे तर पडलेच आहेत, मात्र सर्वत्र काम चालू असल्या कारणानं प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय आणि त्यामुळे अनेकांचा बळी देखील गेलाय आणि याच्याच विरोधात आता ठाकरे सेनेनं हा मोर्चा काढलाय। पूर्ण या महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। आयुक्तांवर कोणाला काही अडचण असेल तर प्रायव्हेट गुन्हे दाखल केले पाहिजे, कोर्टात जाऊन। आम्ही ते करणार आहोत। प्रायव्हेट गुन्हे दाखल केले पाहिजे, त्यांच्यावरती मर्डरचे गुन्हे दाखल केले पाहिजेत। 10 खून